मागणी असणार आहे? आज विधान परिषदेमध्ये पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये विषारी दारूमुळे जो 22 लोकांचा मृत्यू झाला होता त्याविषयी मी लक्षवेधी मांडली आणि त्या 22 लोकांच्या मृत्यूनंतर माननीय मुख्यमंत्र्यांनी तातडीने कारवाई करत ती चौकशी CID कडे दिली होती आणि अनेक अधिकाऱ्यांना निलंबित केलं होतं. परंतु त्यांना आज पर्यंत जो शासनाकडनं मदत व्हायला हवी होती ती झाली नव्हती आणि ती मदत सर्व 22 कुटुंबांना मिळावी म्हणून मी त्या ठिकाणी प्रश्न मांडला. त्याच्यावर राज्यमंत्र्यांनी उत्तर दिलं आणि ही जी कारवाई झाली म्हणजे इथेनॉलमुळं खरं तर भिवंडीमध्ये ते सापडलं, तिथनं हडपसरला आलं, हडपसरवरून पिंपरी चिंचवडला आलं. याच्यामध्ये पूर्ण रॅकेट होतं. मग हे रॅकेट उद्ध्वस्त करण्यासाठी याला मकोका लावावा का असा मी प्रश्न उपस्थित केला होता आणि त्यामध्ये मंत्र्यांनी उत्तर देताना ह्या संघटित गुन्हा असून याच्यामध्ये मोका लावला जाईल असं सांगितलं आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी 9 कुटुंबांना मदत त्यांनी जाहीर केली होती. परंतु आता सगळ्या 22 कुटुंबांना ही मदत मिळणार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आणखी याच्यावर जास्त कारवाई CIDच्या माध्यमातून होईल आणि त्याचबरोबर एक टोल नंबर पण मिळेल की काय होतं की बऱ्याच वेळा अशा प्रकारची कारवाई होते आणि दारूअड्डे परत चालू होतात. पण लोकांसाठी एक कॉल सेंटरचा नंबर असेल, अशा प्रकारचा दारू अड्डा जर चालू झाला तर त्या ठिकाणी आपण कॉल करून लगेचच कळवू शकतो आणि तो दारू अड्डा उद्ध्वस्त होऊ शकतो. पण सर मकोका लावायला सरकारने अजून इतका उशीर का लावलेला आहे असं वाटतं मला? याची काही तुम्हाला उत्तर नाही. समाधानकारक मिळाली का? खरं तर त्यावेळेस माननीय मुख्यमंत्र्यांनी तातडीनं त्या ठिकाणी मदत केली आहे आणि दोषींवर कारवाई पण केली. पण कारवाईचा भाग म्हणून त्या ठिकाणी अनेक पोलीस त्या ठिकाणी निलंबित केले गेले. त्याचबरोबर एक्साईजचे ऑफिसरही निलंबित केले गेले. हा सर्व झालेला प्रकार हा CID कडे वर्ग झाला आणि वर्ग झाल्यानंतर हे गुन्हे आणखी प्रखरतेने करण्यात आले. मला असं वाटतं की आत्ता झालेली कारवाई चांगली कारवाई आहे आणि मकोकामुळे येणाऱ्या काळामध्ये अशा प्रकारचा गुन्हा परत घडणार नाही. सर किती आकडेवारी सांगा का फक्त कितीची मदत झाली, किती कुटुंबांना झाली? खरं तर 22 टोटल या ठिकाणी मृत्युमुखी पडलेले कुटुंब आहेत. आतापर्यंत 9 कुटुंबांना सरकारनं सांगितलं होतं की आम्ही 5 लाख रुपये देऊ आणि ते असं गिरीश महाजनांनी अनाऊन्सही केलं होतं. पण आत्ताच्या प्रश्नामध्ये माननीय राज्यमंत्र्यांनी 22 कुटुंबांना ही मदत तातडीनं त्यांच्या अकाउंटला डायरेक्ट दिली जाईल असं सांगितलं. थँक्यू.